आफ्टरनून. आता आपण आज बनवूया पोटॅटोची भाजी. पहिला मस्त पोटॅटोला कट करून टाकलं आहे, त्याच्यात आपण ग्रीन चिलीला कट करून टाकला आहे, जिराची फोडणी दिली, त्याच्यात ग्रीन चिली टाकली, नंतर पोटॅटो टाकलं. आता हलकासा त्याच्यात पाणी टाकलं म्हणजे ते शिजायला आपल्याला प्रॉपर होऊन जाणार आहे. आता आपण त्याच्यात हळद टाकूया. एकदम सिंपल भाजी बनवूया आपण, जास्त तामजाम नको, जास्त मसाले नको. हळद टाकली. यस, हाय फ्रेंड, आज आमची टूर आहे गुजरातला. देवी दर्शनासाठी चालले आम्ही भावनगरच्या पुढे. तर ट्रेनमध्ये बसून जर रात्रीचं जेवण आपल्याला पाहिजे आम्हाला, तर त्याच्यासाठी पराठे आणि आपली पोटॅटोची भाजी गरमागरम लागलं. तर पोटॅटोची भाजी आणि पराठे, कारण तर ट्रेनचं जेवण एवढं चांगलं नसतं. तर आता आपण मस्त जिरा पराठे बनवूया. श्रीराम. आता आपण पराठे बनवायचे स्टार्ट केले. हा पहिला आपली गौमातासाठी, आणि नंतर हा फर्स्ट पराठा मी स्टार्ट केलाय देवाचं नाव घेऊन. खूपच छान पराठे बनणार आहे असं मला वाटत आहे. या तुम्ही पण आणि टेस्ट करा कसं बनलाय. चला आपण जरा पराठे रेडी झाल्यानंतर भेटूया. फ्रेंड, हा बघा एवढे पराठे झाले आपले. इथपर्यंत गोवर्धन घी मध्ये बनवलंय, प्युअर काऊ मिल्क. आता एक साईड थोडं शिजलाय, आपण सेकंड साईडला पलटी मारूया. आता काय वाटतं, हा व्हिडिओ बनवायचा एक पर्पज काय नाही तर लोकांना वाटतं की हा मुलगा खाली पराठा दाखवतो पण जेंट्स लोकांना पराठा बनवायला नाही येत. त्याच्यासाठी हा प्रॉपरली आणि पर्पजली हा व्हिडिओ बनवायला मी स्टार्ट केला. आता जरा 2 मिनिटं आपण जरा कंटिन्यू ठेवूया. तर हा बघा एकदम परफेक्ट राऊंड. थोडंसं परत पीठ घेऊया. याला जास्त पातळ नाही करायचं पराठ्याला, नाही आता ते चपाती जमून झालं. तर चपाती आणि पराठ्यामध्ये काही फरक नाही पडणार. एक साईड शिजलंय. आता मस्त आपण गोवर्धन घी टाकूया. त्याच्यावर घी टाकायमध्ये म्हणजे घी जेव्हा टाकणार ना तेव्हा कंजूसी नको, कारण जेव्हा घी खाणार तेव्हा ताकात येणार. आता तुम्ही बोलणार मला बघून की ताकात आहे, पण मी फिट अँड फाईन आहे. असं नाही कंपल्सरी की बॉडी आहे तेव्हाच माणूस चांगला दिसतो. फिट अँड फाईन पण पाहिजे ना. एक साईड झालं आपलं, सेकंड साईड परत त्याला तर जरा 10 सेकंड पर्यंत आपण ठेवू एक अंदाजाप्रमाणे, नाही तर इकडनं करपणार. जसं आपला पराठा रेडी झाले. जास्त प्रेस नाही करायचं, नाही तर पराठे कडक होणार. नॉर्मल जरा 2-3 वेळा केलं तर ठीक आहे. इट्स डन.